स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। अंगारकी चतुर्थी 5 मेला येत आहे अंगारकी चतुर्थी। आणि अंगारकी चतुर्थी म्हटलं की आपल्यासाठी सगळ्याच गणेश भक्तांसाठी किंवा एकूणच सगळ्यांसाठी ही महत्त्वाची असते। कारण ज्यांना दर महिन्याची चतुर्थी धरणे जमत नाही त्यांनी किमान अंगारकी चतुर्थी धरली तर वर्षभर जितक्या चतुर्थी येतात त्याचे संपूर्ण पुण्य आपल्याला मिळते। मी तुम्हाला नेहमी सांगते की गुरुबळ मिळण्यासाठी जशी आपण महाराजांची सेवा करतो तसेच लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण लक्ष्मीची सुद्धा सेवा केली पाहिजे। आणि दुःख हरता विघ्न हरता आपल्याला गणपतीची सुद्धा सेवा करावी लागते। कारण सगळे देव एक आहेत हे नक्कीच आहे, पण हिंदू धर्मामध्ये प्रत्येक देवी देवतांचे महत्त्व आणि महात्म्य हे खूप जास्त वेगळे आहे। जसं की गणपतीची सेवा आपण कुठल्याही शुभ कामाच्या सुरुवातीला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभः निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा म्हणजे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपती बाप्पा शिवाय अशक्य आहे। अशा वेळेस आपण माता लक्ष्मी किंवा आपले महाराज यांच्यापासून सुरुवात कधीच करत नाही, तर सुरुवात गणपती बाप्पापासूनच होते। विविध पूजा आम्ही जेव्हा मांडणी दाखवतो पूजा मांडणी तेव्हा सुद्धा सुपारी स्वरूप गणपतीची तरी पूजा ही नक्की करावी। आपले व्यवसायाचे ठिकाण असेल, आपले घर असेल, आपले ऑफिस असेल, अगदी आपली गाडी जरी असेल, कार असेल, तरीही त्यामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती आपण पहिल्यांदा ठेवतो। कारण विघ्न हरणारा, कष्ट दूर करणारा असा संकटमोचन गणपती म्हणजे सगळे सिद्धी बुद्धी सगळं काही आपल्याला तो देतो। अशी कुठलीच गोष्ट नाहीये जी गणपती बाप्पा आपल्याला देऊ शकणार नाही। म्हणूनच ज्यांना चतुर्थी धरणे शक्य नाही, आता मी स्वतः चतुर्थी धरत नाही, पण अंगारकी चतुर्थीची मी वाट बघते। वर्षातून 2-3 अशा वेळास येणाऱ्या ही चतुर्थीचा उपवास प्रत्येकाने करावा। हा भाग वेगळा आहे की गरोदर महिला किंवा वृद्ध ज्यांना जमत नाही, ज्यांना काही औषध उपचार चालू आहेत त्यांनी नाही धरली तरी चालेल, पण या दिवशी गणपती बाप्पाचे मंदिरात जाऊन दर्शन अवश्य घ्यावे। आजचा उपाय त्यावरच आहे। जेव्हा आपली घरातली पूजा होते, घरातही पूजा करताना फूल, जास्वंदीचं फूल, त्याच पद्धतीनं बाकीच्या दुर्वा असतील, मोदक असतील, गूळ असतील, गूळ पेढा काही जे तुम्हाला दाखवायचं आहे ते दाखवून घ्या। गणपती बाप्पाचा अभिषेक करून घ्या। मी तर अंगारकी चतुर्थी म्हणजे जेव्हा मी आता 2 वर्षापूर्वी घरात देव मी पुन्हा आणले, जेव्हा स्थापन केले तेव्हा माझ्याकडून गणपती बाप्पाची खूप छोटी आणि अगदीच म्हणजे त्या मला बघूनच असं मन भरत नव्हतं अशी मूर्ती माझ्याकडे होती। म्हणून मी या अंगारकी योगावर नवीन गणपती बाप्पांची घरामध्ये स्थापना करत आहे, ती तुमच्या बरोबर नक्की शेअर करेन। जुनी मूर्ती काय करणार आहे तेही त्या दिवशी मी तुम्हाला शेअर करेन। तर या दिवशी गणपती बाप्पाची घरात विधिवत पूजा करावी आणि संध्याकाळी म्हणजे 9च्या आधी, संध्याकाळी रात्री 9च्या आधी गणपती मंदिरात आपल्याला जायचं आहे। जाताना काय काय घेऊन जायचं आहे? 1 डाळिंब, 11 मोदक, 1 नारळ, जास्वंदाचे फूल, दुर्वा आणि कापूर आणि हिरवे मूग। पुन्हा एकदा सांगते, जास्वंदीचं फूल, कापूर, मूग, 11 मोदक, अगदी ते पेढ्याचे सुद्धा असू शकतात, असं नाही की घरातच केले पाहिजे। डाळिंब, नारळ आणि लाल कलावा इतकं साहित्य घेऊन आपल्याला गणपती मंदिरामध्ये जायचं आहे। आता अर्थातच ज्यांना पिरियड सुतक असेल ते नाही जाऊ शकत, आणि कृपया असं विचारू नका की 4थ्या दिवशी चालेल का, नाही, 5व्या दिवशी केस वगैरे धुवून चालेल, पण 4थ्या दिवसापर्यंत वर्ज आहे। अगदी तुम्हाला म्हणजे ब्लिडिंग होत असो किंवा नसो 4था दिवस नाही चालत। हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला गणपती मंदिरामध्ये जायचं आहे। पुजारी असतील म्हणजे गुरुजी असतील तर त्यांच्याकडे द्या, स्वतः सेवा करू शकत असाल तर स्वतः न्या, शेंदूर किंवा कुंकू आठवणीनं न्या, अक्षता सुद्धा आठवणीनं न्या। आधी शेंदूर कुंकू, त्यानंतर अक्षता, फूल, दुर्वा, रुईच्या फुलांचा हार किंवा रुईच्या फुलं सुद्धा गणपतीला खूप आवडतात, लाल जास्वंदीचं फूल, हे सर्व वाहून झाल्यानंतर डाळिंब, नारळ आणि मोदक जे आपण नेलं आहे ते व्हायचं आहे। कापूर प्रज्वलित करायचा आहे।
एक मूठ मूग तुम्हाला हातामध्ये घ्यायचे आहेत आणि गणपती अथर्व शीर्षाचे एकदा पठण करायचं आहे मंदिरामध्येच. अगदी मनात म्हणा, युट्यूबला लावून कानात हेडफोन घालून द्या, पण ते मूग हातात घेऊन तुमची जी काही इच्छा आहे ती पण बोला. आणि आता गणपतीला मूगच का, तर गणपती हा बुद्धीचा देवता आहे आणि हिरवे मूग हे बुधग्रहाला आपल्या स्ट्रॉंग करतात. आणि जेव्हा आपला बुधग्रह स्ट्रॉंग होतो तेव्हा अगदी विद्यार्थी असतील किंवा आपण असू, आपल्या बुद्धीला एक तेज येते, बुद्धीला चालना मिळते आणि आपली बुद्धी स्ट्रॉंग होते. म्हणून हिरवे मूग वाहण्याचा जास्त गणपतीला खूप चांगला रिझल्ट येतो. गणपती अथर्व शीर्ष म्हणा, त्यानंतर हे हिरवे मूग गणपतीच्या मंदिरामध्ये वाहा. जागा नसेल तरी कुठेही जागा काढून बसा आणि हा उपाय करा. हे सर्व गणपतीला अर्पण केल्यावर जाताना माळ घेऊन जायची आहे. मंत्र म्हणायचा आहे, मंगल मूर्ते, मूर्ती नाही, मंगल मूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. या दिवसापासून ते सलग पुढच्या चतुर्थीपर्यंत या मंत्राचे नियमित पठण करायचे आहे. आता मध्येच मासिक धर्म आला, काही आले तरी मनामध्ये म्हणजे 108 पेर, 1 2 3 4 5 6 असं करून 108 वेळा तो मंत्र चुकवायचा नाही. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. 113 वेळा सुद्धा म्हणतात, पण 108 वेळा म्हटलं किंवा 113 वेळा म्हटलं काहीही वेगळा फरक पडत नाही. त्यामुळं एक माळेला जास्त महत्त्व दिलं गेले. वर 5-6 वेळा म्हटलात तरी चालेल, 3 माळी 5 माळी 11 माळी म्हटलात तरीही चालेल. हा एक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. आणि जो नैवेद्य तुम्ही तिथं नेला आहे मूग सोडून, त्यातला थोडासा घरी येऊन सुद्धा आपल्याला खायचा आहे. ज्यांना ज्यांना आता हाच आहे आजचा उपाय, जो घरातल्या प्रत्येकासाठी इच्छा बोलायची की माझ्या पतीची, माझ्या मुलांची, माझी प्रगती होऊ दे, तब्येत चांगली राहू दे, कायम त्यांचं संकट टळू दे, त्यांच्या आणि आमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये दुःख कधी प्रवेश करू नये, हे सगळं बोलून ते मूग वाहून यायचे आहेत. बाकी एक मोदक वगैरे तुम्ही घरी आणू शकता आणि तो सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायचा आहे. मी नेहमीच हा उपाय सांगते की जिथं दुर्वा उगवतात, म्हणजे नाल्याच्या कडेला वगैरे नाही, शुद्ध जागेवर शेतात वगैरे, तिथे त्या दुर्वांची एकमेकाला गाठ मारायची, दुर्वा काढायच्या नाही, तिथेच गाठ मारायची आणि इच्छा बोलायची. खूप जास्त प्रभावी उपाय आहे. गणपती बाप्पाला जे काही तुम्ही मागाल ते गणपती नक्की आपली इच्छा पूर्ण करतो. अंगारकी चतुर्थीपासून गणपती ऋणमोचन स्तोत्र मला जर मिळाले ना तर मी उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेन, आहे माझ्याकडं, मी तुम्हाला ते म्हणून दाखवेन मला शक्य झालं तर. गणपती ऋणमोचन स्तोत्र अंगारकी चतुर्थीपासून दररोज जी व्यक्ती वाचेल, सकाळी वाचा, दुपारी वाचा, संध्याकाळी वाचा, देवासमोर तुपाचा दिवा लावा आणि बसा आणि गणपती ऋणमोचन स्तोत्र वाचून गणपतीला प्रार्थना करा की माझ्या आयुष्यातून कर्जमुक्ती होऊ दे, मी ऋणमुक्त होऊ दे. बघा किती सुंदर फरक पडेल ते. कारण आता हे जे आहे, ताई पुस्तक कुठे मिळेल, काही नाही, गुगलला PDF काढायची आणि वाचायला सुरुवात करायची. पुस्तक नाही, हे नाही म्हणून कुठलीही सेवा अडवून ठेवू नका. तुम्ही प्रयत्न करा, प्रयत्न केल्यानं आपल्याला यश नक्कीच येतं. आता जाता जाता अजून एक सांगते, लक्ष्मी कुंचन ज्यांना हवे आहेत, सिद्ध विधिवत कोल्हापूरच्या अंबाबाईचे महालक्ष्मीच्या कुंकवाने सिद्ध केलेले कुंचन हवे असेल, खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. अघोर लक्ष्मी सिद्ध जपमाळ मंत्र किंवा नुसता मंत्र जरी तुम्हाला पाहिजे असेल, तुम्हाला माळ तुमच्याकडची वापरायची असेल तरी खाली दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला कर्जमुक्तीसाठी जरी मंत्र हवा असेल किंवा कुठल्याही गोष्टीसाठी एक वेगवेगळे मंत्र आता मी सध्या शिकून ते तुम्हाला देण्यासाठी सज्ज झालेली आहे. त्यामुळे जरी तुम्हाला माळ घ्यायची नाहीये, ताई आम्हाला नुसता मंत्र हवाय, तरीही तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. तुमच्या विविध अडचणींनुसार किंवा मनी मॅग्नेट, फिरोजा, पायरॉइड, कर्जमुक्ती, रिलेशन, BP, थायरॉइड, हे कुठलेही त्रास तुम्हाला असतील तर त्याच्यावर सिद्ध क्रिस्टल तुम्हाला दिले जातात. तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. अजून एक महत्त्वाचं, पेड कन्सल्टेशन जवळजवळ आता जेवढे होते नंबर तेवढे होत आलेले आहेत. ज्यांना पेड कन्सल्टेशन माझं घ्यायचं आहे, तुमचे उपाय सांगून त्याच्यावर वेगळे उपाय तुमच्या अडचणी सांगून त्याच्यावर उपाय घ्यायचे आहेत, तर नंबर दिलेला आहे त्याच्यावर कृपया संपर्क साधा. तुम्हाला रिप्लाय आला नाही किंवा तुमचे पैसे आलेत पण तुम्हाला अजून रिप्लाय आला नाही म्हणून घाबरून जाऊन कुठलेही मेसेज चुकीचे करू नका. कारण मी तारखेनुसार पुढे जात आहे, तुमच्या मेसेजला रिप्लाय नक्की येईल एवढी तुम्हाला हमी देते. श्री स्वामी समर्थ.